नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती सोनाली शिरोडे। आज आपण क्लास 5 या क्लाससाठी आज जो टॉपिक बघणार आहोत तो आहे नंबर वर्क। या ठिकाणी एक स्टोरी दिलेली आहे, पेज नंबर 29 यावर नंबर वर्क म्हणून जो टॉपिक आहे तो आज आपण पाहणार आहोत। तर या टॉपिकमध्ये आपल्याला एक स्टोरी दिलेली आहे, त्या स्टोरीचं नाव आहे द गोल्डन फिदर आणि या स्टोरीमध्ये काही संख्या आलेल्या आहेत। तर त्या संख्या आपल्याला या ठिकाणी शोधायच्या आहे आणि त्या आपल्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायच्या। लिसन केअरफुली अँड नोट डाऊन इन फिगर द 4 नंबर इन द स्टोरी। या स्टोरीमध्ये 4 नंबर आलेले आहेत आणि ते 4 नंबर आपल्याला आपल्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे। तर विद्यार्थ्यांनो, आजच्या स्टोरीचं नेम आहे द गोल्डन फिदर, म्हणजे सोनेरी पंख। या ठिकाणी ही एक क्वीन आहे आणि या क्वीनला एक सोनेरी पंख सापडला आहे। वन डे द क्वीन वॉज टेकिंग अ वॉक इन हर गार्डन। एके दिवशी ही जी क्वीन आहे ही गार्डनमध्ये फिरत होती आणि फिरता फिरता तिला एक सोनेरी कलरचा पंख दिसला। वेन शी फाउंड अ बिग ब्युटिफुल गोल्डन फिदर, आणि तो जो सोनेरी कलरचा जो पंख होता तो खूपच सुंदर होता। तिने तो पंख उचलला आणि पुढे चालत लागली। देन शी मेट अ लिटल मॅन। पुढे चालता चालता तिला एक माणूस भेटला। ही सेड, इफ यू गिव्ह मी दॅट फिदर, जर तू हे जर पंख गोल्डन फिदर मला दिलंस, आय विल गिव्ह यू 3 बिग डायमंड, तर मी तुला या गोल्डन फिदरच्या बदल्यात 3 बिग डायमंड देईल। सॉरी सेड द क्वीन। ती क्वीन म्हणाली, सॉरी, मी हे गोल्डन फिदर कोणालाही देऊ शकत नाही। त्यानंतर ती पुढे गेली। चालता चालता पुढे तिला एक ओल्ड वुमन भेटली। मग ती ओल्ड वुमन भेटली। देन शी मेट अन ओल्ड वुमन तिला भेटली। द ओल्ड वुमन सेड, इफ यू गिव्ह मी दॅट फिदर, जर तू हा गोल्डन फिदर मला दिला, आय विल गिव्ह अ नेकलेस ऑफ 21 पर्ल, तर मी तुला माझा जो 21 मोत्यांचा जो काही नेकलेस आहे तो मी तुला देईल। सॉरी सेड द क्वीन। मग ती क्वीन म्हणते, सॉरी, मी हा गोल्डन फिदर तुम्हाला नाही देऊ शकत। त्यानंतर ती पुढे जाते आणि पुढे तिला किंग भेटतो। देन शी मेट द किंग। तिला किंग भेटतो। द किंग सेड, इफ यू गिव्ह मी दॅट फिदर, जर तू हे फिदर मला दिलं, आय विल गिव्ह यू 99 गोल्ड कॉईन, तर मी तुला 99 सोन्याचे कॉईन देईन। सॉरी सेड द क्वीन। मग ते क्वीन म्हणते, नाही, मला सोन्याचे कॉईन नको आहे, मी हे गोल्ड फिदर कोणालाही देऊ शकत नाही। त्यानंतर ती पुढे जाते आणि पुढे गेल्यावर तिला तिचा लिटल प्रिन्स भेटतो। देन शी मेट द लिटल प्रिन्स। तिला तिचा लिटल प्रिन्स भेटतो। ही सेड, तो म्हणतो, ओ ममा, व्हॉट अ ब्युटिफुल फिदर। मग त्यावेळेस तो जो लिटल प्रिन्स आहे तो म्हणतो, ममा, हे किती सुंदर पीस आहे। मग त्यावेळेस त्याची ममा म्हणते, टेक इट माय डिअर सेड द क्वीन। मग त्याची ममा म्हणते, त्याची ती जी ममा आहे, ती जी काही क्वीन आहे ती म्हणते की टेक इट, हे घे, कीप इट सेफ, हे घे, सांभाळ आणि सुरक्षित ठेव, हे मी तुझ्यासाठी सांभाळून ठेवलं आहे, असं त्या ठिकाणी ती क्वीन त्या प्रिन्सला सांगते। आणि म्हणून या ठिकाणी ती जी काही क्वीन आहे ती सांगते की हे जे गोल्डन पीस आहे तर हे आपल्यासाठी लकी आहे आणि हे तू कायम सांभाळून ठेवायचं, याला कधीही हरू द्यायचं नाही, याची तू केअर घ्यायची, याला तू सेफ ठेवायचं। अशा प्रकारे ही जी क्वीन आहे ही आपल्या या लिटल प्रिन्सला समजावून सांगते। तर या ठिकाणी ही अशी स्टोरी आहे आणि या स्टोरीमध्ये आपल्याला जे काही नंबर आलेले ते या ठिकाणी आपल्याला शोधायचे। तर या ठिकाणी नंबर मी शोधलेले त्याच्याखाली अंडरलाईन केलेली आहे। 1 म्हणजे 1, नंतर 3 म्हणजे 3, 21 म्हणजे 21 आणि 99 म्हणजे 99। अशा प्रकारे हे 4 नंबर ह्या स्टोरीमध्ये आलेले आहे, ते तुम्ही तुमच्या वहीत तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करू शकतात। त्यानंतर लिसन टू द स्टोरी अगेन अँड नोट डाऊन द वर्ड दॅट बिगिन विथ डब्ल्यू। तर ही स्टोरी ऐकायची, पुन्हा पुन्हा वाचायची, रिपीट अगेन, रीड दिस स्टोरी अँड देन फाइंड आउट द वर्ड्स दॅट बिगिन विथ डब्ल्यू। आणि या ठिकाणी तुम्हाला वर्ड शोधायचे की ज्या वर्डची सुरुवात ही डब्ल्यू या वर्डने झालेली आहे। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, मी त्या शब्दांखाली अंडरलाईन केलेली, डब्ल्यू या वर्डने सुरू होणारी शब्द वॉज,
वॉक, वेन, वुमन, व्हॉट अशा प्रकारे ही जी वर्ड आहे ही सर्व वर्ड W या शब्दाने सुरू होतात. ही वर्ड तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करू शकतात. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.